हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजची कटोरी ब्लाउजची पूर्ण कटिंग बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, हा मापाला आलेला ब्लाउज आहे. त्याच्यावरून आपल्याला अशा प्रकारे माप घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण उंची 12 इंच आहे. पाठीमागच्या गळ्याची जी तयार पट्टी आहे ती 4.25 इंच आहे. आता अशा प्रकारे समोरचा गळा मोजायचा आहे आपल्याला. तो 5.5 इंच येत आहे. आणि छातीचा चौथा भाग बघा, इथे 8 इंच येत आहे. कमरेचा पूर्ण राऊंड अशा प्रकारे मोजून घ्यायचा. तर इथे 27 इंच कमर येत आहे. तर इथे बघा, आता हा अस्तरचा कपडा आहे. तर आता इथे उंची 12 इंच आहे, तर आपल्याला 13 घ्यायची आहे, पण इथे वाढवून घ्यायची आहे मला. तर मी इथे 12.5 इंच उंची घेत आहे. तर इथे मी उंचीमध्ये 13.5 इंच घेतला आहे पूर्ण. आता इथे शोल्डर आपल्याला किती घ्यायचं, 32 साईज साठी बघा, इथे 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. कारण की गळा थोडासा डीपच आहे. तर इथे आणि आर्मोल 5.25 घ्यायचा आहे. आर्मोल मध्ये वाढवायचं नाही आहे. आर्मोल आणि शोल्डर आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे. आता इथे बघा, आर्मोलचा जो राऊंड आहे तो पाठीमागच्या भागाचा मी 1 इंचावर दिला आहे. आणि अशा प्रकारे खालच्या बाजूला इथे आर्मोलचा शेप असा क्रॉस मध्ये दिला आहे. आणि काय होते, आपली फिटिंग चांगली येते. आता गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतली आहे. खालच्या बाजूला इथे 5 इंच घेतले आहे मी, कारण की तयार पट्टी आपली 4.25 इंच येणार आहे. अशा प्रकारे गळा इथे गोल गळा टाकून घेतला आहे. आता कमरेचा चौथा भाग, आता कमर 27 आहे, तर चौथा भाग इथे 6.25 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी, 1 इंच मागच्या टक्ससाठी. अशा प्रकारे आता हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. जसं मार्किंग आहे तसंच इथे कट केलेलं आहे. आता या बाजूला बघा, अर्धा इंच असं क्रॉस मध्ये कट करायचं आहे आपल्याला. आता कपडा असा सरकवून घेतला आहे बघा. तर ओपन बाजू आता इथे माझ्याकडे आहे. तर हा जो पाठीमागचा भाग आहे तो इथे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता इथे खालच्या बाजूला अर्धा 1 इंच एक्स्ट्राचा कपडा असला पाहिजे, तर असं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर समोरच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता इथे पाठीमागच्या भागात मी टक्ससाठी मार्जिन घेतलं होतं, ते इथे कमी करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आता या बाजूला क्रॉस पट्टी 2.25 इंच घेतली आहे आणि आयहुकाच्या बाजूला 3 इंच मार्किंग केलं आहे. आणि अशा प्रकारे बघा, क्रॉस मध्ये शेप दिला आहे क्रॉस पट्टीचा. आता समोरचा गळा इथे 5.5 इंच आहे, तर इथे 5.5 इंच मार्किंग केलं आहे बघा. आणि अशा प्रकारे गोल गळा देऊन घेतला आहे. 1 इंच वर घ्यायचं आहे आपल्याला कटोरीसाठी. आता आतल्या बाजूला इथे आर्मोल मध्ये आपल्याला अर्धा इंच शेप द्यायचा आहे समोरच्या भागाला. कटोरी इथे 5 इंच मार्किंग केलं आहे कटोरीसाठी बघा. अशा प्रकारे आता कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा, 32 साईजचं आपल्या कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. आता जसं मार्किंग आहे तसं इथे कट करायचं आहे. या बाजूला बघा, 1/2 इंच आपल्याला असं क्रॉस घ्यायचं आहे आणि या बाजूला सुद्धा. आता इथे खालच्या बाजूला बघा, अर्धा ते 1.25 इंच मी एक्स्ट्राचा वाढवून घेतला आहे समोरच्या भागाला. कारण आपण क्रॉस पट्टी जोडायला आपल्याला अधिक अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा लागते. तर अशा प्रकारे आता समोरचा भाग सुद्धा कटिंग झालेला आहे. आता इथे कटोरी आपल्याला ठेवून बघायची आहे कोणत्या भागावर व्यवस्थित बसते. तर इथे काही बसत नाहीये कटोरी, तर मी इथे पहिले बाही कट करून घेते आणि नंतर कटोरी वाढवून दाखवते. तर इथे बाही कट करण्यासाठी बघा, आता बाही आपली जी घडी आहे ती 8 इंच घ्यायची आहे, छातीचा चौथा भाग. तर बाहीची लांबी मोजायची अशा प्रकारे. तर 6.5 इंच बाहीची लांबी आहे. तर 7 इंच घेतला आहे मी बघा. 3 इंच बाहीची कॅप हाईट डाऊन केली आहे. आणि अशा प्रकारे शेप देऊन घेतला आहे.
तो दंडगीर सुद्धा टाकला आहे मी. आता इथे सेंटरला आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे आणि दोन भाग आपल्याला मागे ओढून असे ठेवायचे आहे अर्धा इंच आणि समोरच्या भागाला अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. आता बघा इथे आपल्याला कटोरीचा भाग ठेवून बघायचा आहे. तर आपल्याला पूर्ण बाजूने बघा क्रॉस असला पाहिजे कपडा, त्या भागावर आपल्याला असं ठेवायचं आहे आणि कटोरीचं मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे. तर दोन्ही बाजूला मी 1-1 इंच वाढवून घेत आहे. 32 साईज साठी बघा 1-1 इंच वाढवायचं आहे आपल्याला कटोरीमध्ये आणि खालच्या बाजूला इथे 1.5 इंच वाढवायचं आहे आणि असा शीप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली कटोरी सुद्धा इथे तयार झालेली आहे. तर जसं मार्किंग होतं तसंच इथे मी कट केलेलं आहे. तर आता मला याच ब्लाउजचा मापाचा अधिक एक ब्लाउज कट करायचा आहे. तर मी हा ब्लाउज पीस पहिले कट करते आणि नंतर हे जे आपण कटिंग केलं आहे असतात ते आपला जो मेन कपडा आहे ब्लाउजचा साडीमधला त्याच्यावर कट करत आहे. तर इथे बघा याच मापाचं ब्लाउज आहे तर मी तेच माप ठेवून इथे कट करून घेतला आहे ब्लाउज. अशा प्रकारे आपला वेळ थोडासा कमी जातो आपल्याला कटिंग माप टाकण्यामध्ये, कटिंग करण्यामध्ये. आता इथे बघा हा ब्लाउज आहे मापात ब्लाउज पीस आलेला आहे साडीमधला. तर हाच आपल्याला शिवायचा आहे तर याच्यासाठीच मी हे अस्तर कट केला आहे. तर इथे पहिले बाही ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि वरच्या बाजूला बघा आपल्याला अर्धा इंच सोडायचा आहे कपडा आणि इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि बाकीचे सुद्धा पार्ट अशाच प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आणि ब्लाउज कटिंग करून घ्यायचं आहे. तर 32 साईजचं हे ब्लाउज कटिंग आपण खूप सोप्या पद्धतीने बघितले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अधिक माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. ते बघा अशा प्रकारे आपल्याला पाठीमागचा भाग सुद्धा ठेवायचा आहे, समोरचा भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने इथे खूप चांगल्या पद्धतीचे ब्लाउज कटिंग होते. तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर इथे बघा आता हे दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण शिवून झालेले कसे प्रकारे झाले आहेत तर ते दाखवते. आता स्टिचिंगचा जर दाखवला व्हिडिओ तर खूप मोठा होतो तर यासाठी स्टिचिंग दाखवले नाही मी. तर इथे बघा हा ब्लाऊज आहे अस्तरवाला. हा स्टिच करून झाल्यावर असा दिसत आहे बघा. पाठीमागच्या भागाला सुद्धा अशा प्रकारे दिसत आहे. थोडी मॅचिंग लेस लावली आहे मी कारण त्यांना बिना लेसचा ब्लाऊज आवडत नाही. तर आणि हा एक सेम साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरवाला. एका साडीवर मॅचिंग केला आहे तर साडीची जी बॉर्डर आहे ती याला लावली आहे बाहीला. अशा प्रकारे आपले हे दोन्ही ब्लाऊज शिवून तयार झालेले आहे.